नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वीच्या इतिहास विषयाच्या पुढच्या सत्रामध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। मी डॉक्टर शिवानी लिमये, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन महाविद्यालय येथे इतिहास या विषयाच्या अध्यापनाचे कार्य करते। विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या सत्रात आपण शीतयुद्ध म्हणजे काय, शीतयुद्धाची कारणे, शीतयुद्धाची वाटचाल, शीतयुद्धामुळे जगाची विभागणी दोन गटात कशी झाली, शीतयुद्धाचे परिणाम, रशियाचे विघटन, रशियाच्या विघटनानंतर निर्माण झालेले विविध देश हे अभ्यासले। शीतयुद्धाची वाटचाल अभ्यासत असताना आपण वारंवार नाटो, सेंटो, सिएटो या करारांची नावं ऐकलेली आहेत। या करारांविषयी आजच्या सत्रातून अधिक जाणून घेऊ। त्याचप्रमाणे आपण अलिप्ततावाद या आधीच्या सत्रात शीतयुद्धाचा परिणाम म्हणून ऐकलेला आहे। अलिप्ततावाद म्हणजे काय आणि या अलिप्ततावादी चळवळीत भारताची भूमिका काय हे आपण प्रेझेंटेशनच्या सहाय्याने समजावून घेऊ। विद्यार्थी मित्रांनो, आपण शीतयुद्ध कालीन अमेरिका आणि सोव्हिएट रशिया यांनी घडवून आणलेले विविध करार अभ्यासूया। सुरुवात करूया नाटो म्हणजेच नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन या करारापासून। सोव्हिएट रशियाच्या विस्तारवादाविरुद्ध युरोपीय राष्ट्रांना लष्करी संरक्षण देण्यासाठी नाटो या संघटनेची स्थापना करण्यात आली। नॉर्वे, फ्रान्स, इटली, डेन्मार्क, ग्रेट ब्रिटन, अमेरिका, नेदरलँड, पोर्तुगाल, तुर्कस्तान, पश्चिम जर्मनी, ग्रीस, बेल्जियम, कॅनडा, आइसलँड, लक्झेंबर्ग आणि स्पेन हे देश नाटो या संघटनेचे सभासद होते। नाटो करारात पुढील महत्त्वाची कलमे होती। करारातील कोणत्याही एका किंवा त्याहून अधिक राष्ट्रांवर इतर राष्ट्रांनी आक्रमण केल्यास ते सर्वांवरील आक्रमण मानले जाईल। नाटोचे सभासद देश शांतता आणि सुरक्षितता टिकवण्यासाठी प्रयत्न करतील। सभासद राष्ट्रांनी परस्परातील प्रश्न विचार विनिमयाने सोडवावेत। नाटोचे मुख्य केंद्र पॅरिस येथे आहे। सुरुवातीला नाटोचे सगळे महत्त्वाचे निर्णय अमेरिका घेत असे। पुढील काळात नाटोला प्रत्युत्तर देण्यासाठी सोव्हिएट रशियाने केलेला करार हा अँझुस करार या नावाने ओळखला जातो। यालाच पॅसिफिक मधील त्रिपक्षीय संरक्षण करार असेही म्हणतात। दुसऱ्या महायुद्धानंतर बदलत चाललेल्या परिस्थितीत साम्यवादापासून रक्षण व्हावे म्हणून ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांनी अमेरिकेबरोबर करार केला। ब्रिटिश राष्ट्रकुलातील राष्ट्रांनी स्वतंत्रपणे अमेरिकेशी लष्करी करार केल्याचे हे पहिलेच उदाहरण होते। याचा अर्थ स्पष्ट होता की त्यांना युनायटेड किंगडम आणि फ्रान्स यांचे महत्त्व वाढू द्यायचे नव्हते। पॅसिफिक महासागरात असणाऱ्या देशांना साम्यवादी चीनपासून संरक्षण मिळावे हाही या कराराचा एक हेतू होता। सिएटो साउथ ईस्ट एशिया ट्रीटी ऑर्गनायझेशन इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान, थायलंड आणि फिलिपाईन्स या राष्ट्रांनी एकत्र येऊन 8 सप्टेंबर 1954 रोजी हा करार केला। आग्नेय आशियातील राष्ट्रांसाठी संरक्षण देण्याच्या उद्देशाने हा करार मनीला
म्हणजे फिलिपिन्सची राजधानी येथे करण्यात आला. हा करार आग्नेय आशियाई संरक्षण विषयक करार म्हणून ओळखला जातो. या कराराचा मुख्य उद्देश आग्नेय आशियात साम्यवादाचा प्रसार रोखणे हा होता. आपल्या गटाचे संरक्षण करणे, या करारावर सह्या करणाऱ्या कोणत्याही एका राष्ट्रावर आक्रमण झाल्यास अन्य राष्ट्रांनी त्या आक्रमणाचा सामूहिकरित्या प्रतिकार करायचा व आक्रमणाव्यतिरिक्त एकमेकांना सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी सहकार्य करायचे असे ठरवले. प्रत्यक्षात मात्र या करारात अनेक अडचणी होत्या. कराराचे नाव आग्नेय आशिया करार असा जरी असला तरी या करारात आग्नेय आशियातील थायलंड, फिलिपाईन्स आणि पाकिस्तान एवढेच देश होते. उरलेले सगळे देश हे पाश्चिमात्य होते. त्यांचा आग्नेय आशियाशी ना भौगोलिक संबंध होता ना ऐतिहासिक. एकमेकांपासून हे देश कित्येक किलोमीटर दूर होते. त्यांना एकमेकांच्या प्रश्नांची सखोल जाणीव नव्हती. त्यामुळे लष्करी दृष्ट्या या कराराची कुवत मर्यादित होती. सिएटो या संघटनेचे मुख्यालय थायलंडमध्ये होते. त्या संघटनेकडे स्वतःचे सैन्य नव्हते. 1973 मध्ये पाकिस्तान या संघटनेतून बाहेर पडला. 1975 मध्ये फ्रान्सने या संघटनेची आर्थिक रसद रोखली. 30 जून 1977 रोजी या संघटनेचे औपचारिकरित्या विसर्जन झाले. सेंटो, सेंट्रल ट्रीटी ऑर्गनायझेशन. सेंटोचे सुरुवातीचे नाव बगदाद करार असे होते. हा शीतयुद्धकालीन महत्त्वाचा करार होता. 24 फेब्रुवारी 1955 रोजी या करारावर इराण, तुर्कस्तान आणि इराक या राष्ट्रांनी सह्या केल्या. त्यानंतर इंग्लंड आणि पाकिस्तान ही राष्ट्रे त्यात सामील झाली. अमेरिका या करारात सहभागी सदस्य होता. परस्परांचे संरक्षण करण्यासाठी हा करार घडून आला. 1958 मध्ये इराकमध्ये नवीन सरकार आले. इराकमधील क्रांतिकारकांनी पाश्चिमात्यांना अनुकूल असणारे सरकार उलथवून टाकले. नव्या शासनाने बगदाद करारास विरोध केला. त्यामुळे 1959 मध्ये इराक या करारातून बाहेर पडला. त्यानंतर बगदाद कराराचे सेंटो करारात रूपांतर झाले. कराराचे मुख्यालय बगदादमधून अंकारा म्हणजे तुर्कस्तानची राजधानी येथे नेण्यात आले. सोव्हिएट रशियाच्या साम्यवादाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी अमेरिकेने सेंटो कराराला प्रोत्साहन दिले. अमेरिका या करारातील सदस्य राष्ट्रांना आर्थिक आणि लष्करी मदत करू लागली. सोव्हिएट रशियाने या करारातील एखाद्या राष्ट्रावर हल्ला केल्यास सर्व राष्ट्रांनी एकत्रित प्रतिकार करायचा असे धोरण ठरले. प्रत्यक्षात मात्र या करारान्वये कोणत्याही राष्ट्राला सुरक्षा उपलब्ध करून देण्याची चारही राष्ट्रांपैकी एकाचीही कुवत नव्हती. ग्रेट ब्रिटन वगळता अन्य 3 राष्ट्रांच्या आर्थिक व तांत्रिक विकासाकडे लक्ष देण्यास अमेरिकेला वेळ नव्हता. त्यामुळे चारही राष्ट्रांअंतर्गत असमाधान होते. करारान्वये एकमेकांचे हितसंबंध गुंतवून घेण्यापेक्षा आपण आपले स्वतंत्र धोरण राबवावे या मतावर ही राष्ट्रे आली. पुढे इराण आणि पाकिस्तान या करारातून बाहेर पडले आणि सेंटो करार विसर्जित करण्यात आला. सोव्हिएट रशिया, चीन यांच्यातील सुरक्षा करार. सोव्हिएट रशिया आणि चीन यांच्यात 1950 मध्ये संरक्षणात्मक करार घडून आला होता. या करारानुसार सोव्हिएट रशियाने चीनला आर्थिक, औद्योगिक, तंत्रज्ञान विषयक अशी मदत करण्याचे मान्य केले. वॉर्सा करार. युरोपमध्ये
अमेरिकेच्या धोरणांना विरोध करण्यासाठी सोव्हिएट रशियाने वॉर्सा करार घडवून आणला. वॉर्सा करारात सोव्हिएट रशिया, अल्बानिया, बल्गेरिया, चेकोस्लोव्हाकिया, पूर्व जर्मनी, हंगेरी, पोलंड आणि रुमानिया या राष्ट्रांचा समावेश होता. 1968 मध्ये अल्बानियाने या गटाचे सदस्यत्व सोडले. अलिप्ततावाद. दुसऱ्या महायुद्धानंतर सोव्हिएट रशिया किंवा अमेरिका यांच्या गटात सामील न होता स्वतःचा विकास स्वतःच करणे, स्वतःची धोरणे ठरवून शांततेचा मार्ग अवलंबणे असे धोरण भारताने स्वीकारले. हे धोरण म्हणजे अलिप्ततावाद होय. याला नॉन अलाइनमेंट मूव्हमेंट या इंग्रजी शब्दाच्या आद्याक्षरावरून नाम असेही म्हणतात. नामच्या स्थापनेत पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर सुकार्नो, ख्वामे नक्रुमा, गमाल अब्दुल नासेर आणि मार्शल टिटो यांनी मोठे योगदान दिले आहे. अलिप्ततावादी राष्ट्र कोणाला म्हणावे? जी राष्ट्र शांततामय सहजीवनाच्या आधारे स्वतंत्र परराष्ट्रीय धोरणाचा पाठपुरावा करतात, इतर परतंत्र देशातील स्वातंत्र्य संग्रामांना पाठिंबा देतात आणि महासत्तांनी स्थापन केलेल्या लष्करी करारात किंवा महासत्तांशी द्विपक्षी करारात स्वतःला गुंतवून घेत नाहीत, त्यांना अलिप्ततावादी राष्ट्र असं मानण्यात येतं. अलिप्ततावाद ही संकल्पना युद्धापेक्षा शांततेशी अधिक निगडीत आहे, म्हणून ती विधायक आहे. अलिप्ततावादी राष्ट्रांची पहिली परिषद बेलग्रेड येथे 1961 मध्ये भरली. बेलग्रेड परिषदेमध्ये 25 राष्ट्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते. शांततेचे आवाहन करणारे 27 कलमी निवेदन परिषदेच्या शेवटी करण्यात आले. यात पुढील मागण्यांचा समावेश होता: आशिया, आफ्रिका, दक्षिण अमेरिका विभागात आक्रमणाच्या सर्व कारवाया बंद करा. अल्जेरिया आणि अंगोला या देशांना स्वातंत्र्य द्या. ट्युनिशियातून फ्रेंच फौजा मागे घ्या. कांगोमधील हस्तक्षेप थांबवा. दक्षिण आफ्रिकेतील वर्णद्वेषी धोरण सोडावे. पॅलेस्टाईनमधील अरबांना त्यांचे न्याय्य हक्क मिळावेत, अशा या मागण्या होत्या. 1961च्या बेलग्रेड परिषदेत पुढील निकषांना मान्यता मिळाली: असा देश ज्याने वेगळ्या राजकीय व सामाजिक यंत्रणेसह राज्याच्या सहअस्तित्वावर आधारित स्वतंत्र धोरण अवलंबले असेल, राष्ट्रीय चळवळींना पाठिंबा देणारा देश असेल, शीतयुद्धाच्या संदर्भात कोणत्याही बहुपक्षीय करारात सदस्य म्हणून हा देश नसेल, महासत्तावादाशी निगडीत कोणताही द्विपक्षीय लष्करी किंवा प्रादेशिक संरक्षण करार या देशाने केलेला नसेल, या देशातील लष्करी तळ कोणत्याही विदेशी सत्तेच्या, विशेषतः महासत्तांच्या प्रतिस्पर्धी देशांच्या हाती जाऊ दिले नसणारा देश. थोडक्यात कोणत्या देशाला अलिप्ततावादी देश म्हणावे याचे निकष बेलग्रेड परिषदेत निश्चित करण्यात आले. बेलग्रेड परिषदेनंतर ऑक्टोबर 1964 मध्ये कैरो परिषद भरली. या परिषदेत भारताचे तत्कालीन प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. लष्करी गट आणि परदेशांचे लष्करी तळ या विरुद्ध जागतिक लोकमत तयार करण्याचे आवाहन या परिषदेत करण्यात आले. सप्टेंबर 1970 मध्ये लुसाका येथे अलिप्ततावादी राष्ट्रांची
तिसरी परिषद भरली. अलिप्ततावादी देशांनी आपले ऐक्य बळकट करावे, लष्करी करारांना विरोध करण्याचे धोरण चालू ठेवावे, आंतरराष्ट्रीय संबंधात समानता यावी, शस्त्र कपात व्हावी म्हणून प्रयत्न करावे असे निश्चित करण्यात आले. याशिवाय वसाहतवाद व वंशद्वेष नष्ट करावा, आपापसातील सहकार्यावर भर द्यावा, संयुक्त राष्ट्रे ही संघटना अधिक बळकट करावी असे या परिषदेत ठरले. अलिप्ततावादी राष्ट्रांची चौथी शिखर परिषद 1973 मध्ये अल्जियर्स येथे भरली. एक नवी आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्था व आंतरराष्ट्रीय वृत्तसंकलन आणि वृत्तप्रसार व्यवस्था निर्माण करण्याची मागणी या परिषदेत पुढे आली. 1976 मध्ये कोलंबो येथे पाचवी परिषद भरली. जागतिक अर्थव्यवस्थेवरील बड्या राष्ट्रांचा प्रभाव कमी करून नवी जागतिक अर्थव्यवस्था प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करण्याचे या परिषदेत निश्चित करण्यात आले. 1980 मध्ये क्युबातील हॅवाना येथे परिषद झाल्यानंतर 1983 मध्ये नवी दिल्ली येथे अलिप्ततावादी राष्ट्रांची परिषद भरली. या परिषदेत पॅलेस्टाईनची अरब जनता व नैऋत्य आफ्रिकेची संघटना यांच्या स्वातंत्र्य लढ्यास एकमुखाने पाठिंबा देण्यात आल्या. भारताच्या तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी नवी दिल्लीच्या शिखर परिषदेत स्वातंत्र्य, विकास, शस्त्र कपात आणि शांतता या मुद्द्यांवर भर दिला होता. अलिप्ततावादी राष्ट्रांची आर्थिक प्रगती घडवून आणण्याचे महत्त्वाचे उद्दिष्ट या चळवळीसमोर होते. 1986 च्या हरारे परिषदेत दक्षिण आफ्रिकेला लागून असलेल्या राष्ट्रांच्या मदतीसाठी आफ्रिका फंड स्थापन करण्यात आला. नामिबियाच्या स्वातंत्र्याचा प्रश्न आणि दक्षिण आफ्रिकेचे वंशद्वेषी धोरण यावर चर्चा करण्यात आली. 1992 च्या जाकार्ता परिषदेत विकसनशील देशांना व्यापारासाठी अधिक सवलती देण्यात याव्यात, संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा समितीची पुनर्रचना करण्यात यावी अशा मागण्या पुढे आल्या. भारताची वसाहतवाद विरोधातील भूमिका. जगातील एक महान लोकशाहीवादी राष्ट्र म्हणून भारत ओळखलं जातं. स्वतंत्र होण्याच्या अगोदरपासूनच भारताने जागतिक राजकारणात भाग घेतलेला आहे आणि साम्राज्यवादाविरुद्ध आवाज उठवला आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताने आंतरराष्ट्रीय राजकारणात सक्रिय तटस्थता स्वीकारली. याचा अर्थ भारत कोणत्याही महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय प्रश्नांबाबत उदासीन नाही, पण जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी उत्सुक आहे. भारत कोणत्याही परक्या राष्ट्राचा हस्तक्षेप सहन करणार नाही. भारताला दुसऱ्या राष्ट्राच्या प्रादेशिक अखंडत्वाबद्दल, सार्वभौमत्वाबद्दल आदर राहील. कोणत्याही राष्ट्रावर भारत आक्रमण करणार नाही. सहजीवनाचे तत्व मान्य करून जगा आणि जगू द्या यावर भारताचा भर आहे. याची विविध उदाहरणे ही जगासमोर आहेत. सार्क, साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन, या इंग्रजी नावातील अद्याक्षरे घेऊन सार्क हे नाव तयार झाले आहे. आशिया खंडात आर्थिक सामाजिक विकासासाठी एखादी संघटना असावी असे बांगलादेशचे तत्कालीन प्रमुख झिया उर रहमान यांना वाटत होते. त्यांच्या कल्पनेतून बांगलादेश, भारत, भूतान, पाकिस्तान, श्रीलंका, मालदीव, नेपाळ या देशांच्या परराष्ट्र सचिवांची 1981 मध्ये बैठक झाली. 1983 मध्ये दिल्ली येथे या देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक झाली आणि या बैठकीत सार्कचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. 1985 मध्ये सार्कची ढाका येथे स्थापना करण्यात आली. 1985 च्या परिषदेत सार्कची काही ध्येये निश्चित करण्यात आली.
सदस्य राष्ट्रांच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करणे आणि विकासाचा वेग वाढवणे, दहशतवाद, अंमली पदार्थांची तस्करी अशा विघातक गोष्टींना विरोध करणे, परस्पर विश्वास वाढवण्यासाठी सामंजस्याचे वातावरण निर्माण करून समस्या निराकरण करणे, प्रादेशिक, विभागीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर समविचारी संघटनांशी सहकार्य करणे, आंतरराष्ट्रीय पातळीवर सामायिक हितांसाठी प्रयत्न करणे. या ध्येयांच्या पार्श्वभूमीवर सार्क संघटनेची रचना पुढील प्रमाणे करण्यात आली. सार्कचे मुख्यालय काठमांडू येथे असून सार्कची वर्षातून किमान एक बैठक आवश्यक करण्यात आली. सरचिटणीस, 7 संचालक आणि कर्मचारी वर्ग यांच्या खर्चासाठी वार्षिक वर्गणीची पद्धत स्वीकारण्यात आली. सार्कच्या मुख्य सचिव पदाचा कार्यकाल 3 वर्षांचा आणि प्रत्येक राष्ट्राला एकदा संधी देण्याचे ठरले. सार्कच्या पहिल्याच अधिवेशनात सहभागी राष्ट्रांनी जे घोषणापत्र केले त्यात राष्ट्रीय स्वातंत्र्य, भौगोलिक एकता, समानता, अंतर्गत वादात बळाचा वापर न करणे, अंतर्गत बाबीत हस्तक्षेप न करणे, परस्पर संघर्ष शांततामय मार्गाने सोडवले या तत्वांचे आचरण करण्याची हमी दिलेली आहे. असं जरी असलं तरी सार्क या संघटनेसमोर अनेक आव्हानं आहेत. सदस्य राष्ट्रांमधील आर्थिक विषमता, संरक्षणावरचा खर्च, दळणवळणाच्या अपुऱ्या सोयी, कृषी क्षेत्राचा अपुरा विकास, वाढता दहशतवाद, लोकसंख्येचा विस्फोट, अपुरा व्यापार, भिन्न राज्य व्यवस्था, धार्मिक भाषिक विविधता असे अनेक प्रश्न सार्क समोर आहेत. असे जरी असले तरी सार्कने आतापर्यंत अनेक क्षेत्रात चांगली कामगिरी बजावलेली आहे. बांगलादेशात कृषी माहिती संशोधन केंद्र, हवामान संशोधन केंद्र, मत्स्योत्पादन अशी संशोधन केंद्रे सुरू झाली, तर काठमांडूत अस्थिरोग निवारण केंद्र सुरू झाले. सार्क देशांमध्ये पर्यटनास चालना देण्यात आली. गरिबी कमी करण्यासाठी सार्कने आशिया प्रशांत क्षेत्रीय आर्थिक आणि सामाजिक मंडळ यांच्या माध्यमातून प्रयत्न केले. व्यापार वृद्धीसाठी उच्चस्तरीय आर्थिक सहकार्य मंडळ स्थापन करण्यात आले. इस्लामाबाद येथे सार्क मनुष्यबळ विकास केंद्र स्थापन करण्यात आले. अंमली पदार्थ व्यापार विरोधी करार करण्यात आले. डाक सेवा, दळणवळण अशा महत्त्वाच्या विषयांवर अनेक समित्या स्थापन करण्यात आल्या. दक्षिण आशियाई प्राधान्य व्यापार करार म्हणजे साप्ता आणि 2004 मध्ये दक्षिण आशियाई मुक्त व्यापार क्षेत्र साफ्ता हे 2 करार करण्यात आले. राष्ट्रकुल इंग्लंडच्या साम्राज्यात असणाऱ्या परंतु काळाच्या ओघात स्वतंत्र झालेल्या राष्ट्रांची आंतरराष्ट्रीय संघटना म्हणजे राष्ट्रकुल होय. 1917 मध्ये कॅनडा, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांना ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वायत्त राज्यांचा दर्जा इंग्लंडकडून मिळाला. 1931 मध्ये आपल्या सर्व वसाहतींना क्रमाक्रमाने स्वायत्तता देण्याचे धोरण इंग्लंडने जाहीर केले. दुसऱ्या महायुद्धानंतर आफ्रिका आणि आशिया खंडातील इंग्लंडच्या विविध वसाहतींना स्वातंत्र्य मिळण्याचे श्रेय काही प्रमाणात राष्ट्रकुलाला मिळते. वसाहतीतील राष्ट्रीय संग्रामांमुळे आणि बदललेल्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे ब्रिटिश साम्राज्याचे विघटन हे अपरिहार्य ठरले. त्याचबरोबर वसाहतवाद विरोधी चळवळींना राष्ट्रकुलाच्या अस्तित्वामुळे चालना मिळाली. या प्रदेशांना स्वातंत्र्य देण्याबाबत ब्रिटनमध्ये जो काही थोडासा मानसिक विरोध होता तो राष्ट्रकुल संघटनेमुळे कमी झाला. स्वतंत्र झाल्यानंतर भारताने राष्ट्रकुल संघटनेबाबत राहण्याचा निर्णय घेतला. 1948 मध्ये राजस्थानमधील जयपूरमध्ये भरलेल्या काँग्रेस अधिवेशनात पंडित नेहरूंनी राष्ट्रकुलात सामील होण्याचा निर्णय जाहीर केला. भारत राष्ट्रकुलाचा सदस्य झाला.
भारतास लागणाऱ्या लष्करी सामग्रीचा पुरवठा अजूनही इंग्लंडकडून होत होता. भारताला मिळणाऱ्या परकीय हुंडणावळीच्या सुविधा, भारताच्या निर्यात मालास ब्रिटिश बाजारपेठेत मिळणारी जकात सवलत आणि पाकिस्तानच्या भारतविरोधी प्रचारास अटकाव करण्यासाठीचे व्यासपीठ हा विचार करून भारताने राष्ट्रकुल संघटनेचे सदस्यत्व स्वीकारले. याशिवाय कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताचा प्रमुख सहभाग आहे. या क्रीडा स्पर्धांची संकल्पना रेव्हरंड ॲस्ली कूपर यांनी मांडली. 1950 पासून या खेळांना कॉमनवेल्थ गेम्स किंवा राष्ट्रकुल क्रीडा सामने म्हणून ओळखले जाऊ लागले. 1911 मध्ये 5व्या जॉर्जच्या राज्यारोहण प्रसंगी साम्राज्योत्सव झाला. या प्रसंगी इंग्लंडमधील क्रिस्टल पॅलेस येथे या सामन्यांना सुरुवात झाली. 1986 मधील राष्ट्रकुल स्पर्धा विशेष गाजल्या. या स्पर्धेवर 32 राष्ट्रांनी बहिष्कार टाकला. ग्रेट ब्रिटनने दक्षिण आफ्रिकेसंबंधीचे वर्णद्वेषी धोरण बदलावे असा आग्रह या राष्ट्रांनी धरला होता. इंग्लंडने आपले धोरण बदलले नाही म्हणून भारताचे तत्कालीन प्रधानमंत्री राजीव गांधी यांनी या स्पर्धांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला. 21व्या शतकात भारत या स्पर्धांमध्ये लक्षणीय कामगिरी बजावत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सत्रातून आपण शीतयुद्धकालीन नाटो, सेंटो, सिएटो, वॉर्सा करार, सोव्हिएट रशिया आणि चीन यांच्यातला लष्करी करार याची माहिती घेतली. त्याचप्रमाणे शीतयुद्धाच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी अलिप्ततावादी चळवळ कशी उदयाला आली हे आपण अभ्यासले. त्याचप्रमाणे सार्क या संघटनेच्या स्थापनेची पार्श्वभूमी, या संघटनेच्या यशापयशातलं भारताचं योगदान आणि राष्ट्रकुल म्हणजे कॉमनवेल्थ याचाही अभ्यास केला. या पुढच्या सत्रामध्ये स्वातंत्र्योत्तर कालखंडात भारताने राजकीय, आर्थिक, सामाजिक अशा विविध क्षेत्रात कोणती लक्षणीय कामगिरी बजावली, खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण या धोरणामुळे भारताचा चेहरा मोहरा कसा बदलून गेला हे आपण अभ्यासू. धन्यवाद.